परळीमधील उड्डाणपुलाच्या कामाला आजपासून सुरुवात होणार आहे आणि पूर्ण ही वाहतूक जी आहे ती या ठिकाणी बंद करण्यात आली आहे। अशा सूचना देखील प्रशासनाच्या माध्यमातून लावण्यात आल्या आहेत। या सूचनेमध्ये स्पष्ट लिहिले की सर्व जनतेस कळविण्यात येते की लातूर नॅशनल हायवेच्या अंतर्गत असलेले परळी शहरातील उड्डाणपुलाची दुरुस्तीचे काम सुरू असल्यानं 15 जुलै ते दिनांक 15 ऑगस्टपर्यंत ही वाहतूक या ठिकाणी बंद राहणार आहे। तोपर्यंत उड्डाणपुलावरील ही वाहतूक बंद केल्यानंतर या पुलाचं काम जे आहे ते त्या ठिकाणी चालू असणार आहे। मात्र एकंदरीत पाहिला गेलं तर काल त्याचं प्रसिद्धीपत्रक जे आहे ते नॅशनल प्रशासनाच्या माध्यमातून सुपर हायवे प्रशासनाच्या माध्यमातून ते माध्यमांमार्फत ही पोहोचलं होतं। मात्र आता वाहतूक अचानक बंद झाली आहे। या अगोदर देखील ही वाहतूक जी आहे ते बंद करण्याचे पत्रक देखील निघाले होते। मात्र जो रिलायन्स पंप आहे त्या ठिकाणची पुलाचं जे काम जे आहे ते फक्त एक साईड झालेलं होतं, दुसरी साईड जे आहे ते काम चालू होतं। त्यामुळे त्या ठिकाणी देखील मोठी वाहतूक कोंडी जी आहे ते देखील होत होती। मात्र आता जो काही आपण सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणचं प्रकाशन केलं होतं, हे प्रकाशन केल्याच्या नंतर त्या ठिकाणची पुलाच्या कामाची दुरुस्ती झाली। आता त्यानंतर आजपासून हे वाहतुकीसाठी पूर्ण हा उड्डाणपूल जो आहे तो या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। आणि एकंदरीत पाहिला गेलं तर अचानक हे परिपत्रक निघाल्यामुळं मात्र जे नागरिक आहेत यांना खूप अडचणीचं या ठिकाणी ठरत असल्याचं देखील पाहायला मिळतं आहे। मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या ठिकाणादरम्यानचे मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि जो काही कालावधी या दुरुस्तीसाठी लागणार आहे त्याच्यामध्ये कोणकोणती दुरुस्ती केली जाईल हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। एकीकडे पाहिला गेलं तर मागच्या वेळेस परिपत्रक देखील निघालं होतं आणि जे बीडवरून येणारे जे काही प्रवासी आहेत त्यांना बायपास मार्गाचं तिकीट जे आहे ते लावण्यात आलं होतं आणि त्यांना जे आहे ते इकडून प्रवास दिला गेला होता। मात्र 4 ते 5 रुपयाच्या तिकिटा मोठी तफावत देखील त्या ठिकाणी आढळून आली होती। आता अचानक हे वाहतुकीसाठी उड्डाणपूल जो आहे तो बंद करण्यात आला आहे आणि नागरिकांना मोठा अडचणीचा सामना जो आहे तो करावा लागतोय का हा देखील प्रश्न जो आहे तो निर्माण होत असल्याचा देखील पाहायला मिळतोय। मात्र परळी बायपास हा जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावरची परिस्थिती कशी आहे, कुठं अडचणीचं ठरत आहे का, त्यामुळे अपघाताच्या दृष्टिकोनाने सुपर हायवे प्रशासनाकडून नॅशनल हायवे प्रशासनाकडून नेमका कशा उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात। एकीकडे हा उड्डाणपुलाची वाहतूक बंद झाल्यापासून पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी सज्ज असल्याचं देखील पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन सोबत सूर्योदय मीडिया, बीड, परळी।